भंडाऱ्यामधल्या मुंडीपारमधील भेल प्रकल्प रखडलेलाच आहे। 16 वर्षांपासून रखडलेल्या या प्रकल्पावर शेतकऱ्यांनी आता शेती करण्यास सुरुवात केली आहे। संबंधित या सगळ्या प्रकरणी भेलकडून 16 शेतकऱ्यांना नोटीस आहेत। शेतकऱ्यांना नोटिसीसह 10,000चा दंड ठोठावण्यात आला आहे। परिणय फुके साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही इथं आंदोलन केलं आणि त्यांनी आम्हाला गेट खाली खोलून दिलं आणि शेती पेरा म्हटलं। शेती पण बंजर झालेली आहे सर। तर आता आम्ही शेतकऱ्यांनी काय करावं आणि आम्हाला शेती पण पेरली तर आम्हाला 4-5 दिवसाआधी हायकोर्टाकडून आम्हाला नोटीस आले की 10,000 रुपये तुम्ही भरून द्या। आमच्याकडे आता 5 रुपये नाही तर आम्ही 10,000 रुपये कुठून आणायचे की आता आम्ही फाशी लागायचं। आम्हाला हा सरकार जगूही देत नाही आणि मरूही देत नाही। आम्हा म्हाताऱ्या लोकांचं आणि आम्हाला अशिक्षित लोकांचं ना आमच्या शिकलेल्या मुलांचं यांनी सगळं वाटोळं केलेलं आहे। मागच्या महिन्यात 10 जूनला परिणय फुके साहेबांच्या नेतृत्वात संपूर्ण तिन्ही गावच्या शेतकऱ्यांनी 300-400 लोक मिळून आम्ही इथं जमीन आपली हस्तगत केली होती आणि पेरणी सुरू आहे। परंतु आता 3-4 दिवसाआधी आम्हाला एक हायकोर्टामार्फत भेलने केस टाकली आहे। आम्हाला नोटीस आला आणि याच्यावर 10,000 रुपये प्रत्येक शेतकऱ्यावर 16 लोकांना हे नोटीस आले आहेत, फाईन आहे। आता हा शेतकऱ्यांना खूप मोठा प्रश्न पडला आहे की आम्ही जमिनी पेरावा, यांचा फाईन भरावा। पहिलेच्या आधीच कर्जाच्या खाईत आहेत सर्व शेतकरी लोक। तर एक मोठा प्रश्न निर्माण झाला आहे, जगावं की मरावं। या ठिकाणी मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे, जगावं की मरावं असा मुद्दा शेतकऱ्यांकडून उपस्थित करण्यात येतोय। 16 शेतकऱ्यांना या ठिकाणी 10,000चा दंड हा आकारण्यात आलाय। त्या संदर्भातली नोटीसही जारी करण्यात आलेली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।